कुंडली तुझी काहीतरी भुरट्या चोरीपासून सुरुवात केली होतीस, मग छोट्या छोट्या चोऱ्या, मोठ्या चोऱ्या, आणि मग 2002 मध्ये पहिल्यांदा केलेलं किडनॅपिंग. पोलीस रेकॉर्ड मध्ये असलेला हा शेवटचा फोटो आहे तुझा. मग त्याच्यानंतर सोनारांची दुकानं लुटणं, ड्रग्स, अँटिक्सची तस्करी, मुलींची तस्करी, मर्डर्स. 22 मर्डर. 22? फक्त 22 मर्डरचे रेकॉर्ड आहेत तुमच्याकडे? बाहेर कोणाला सांगू नका, इज्जत जाईल माझी. मग आता तूच खरा आकडा सांग, कारण शिक्षा तर तुला होणार आहे, ती ही फाशीची. ए पोरी, तू आत्ता आलीयस. तुझं जितकं वय नाही ना त्याच्याही आधीपासून मी या धंद्यात आहे. ते फालतूचे माइंड गेम माझ्याबरोबर नाही खेळायचे, समजलं का? नाही नाही नाही, अजिबात नाही. गेम वगैरे काही नाहीये ते. तुझ्या गुन्ह्याची कबुली तू स्वतःच्याच तोंडून कबूल करशील. गुलाब नाव आहे माझं, आणि या गुलाबाला काटे असतात. नाही घाबरत मी त्या काट्यांना. त्या काट्यांवर चालत चालतच इथपर्यंत आली. तुला पकडण्यासाठी खूप गोष्टी केल्यात मी. खरं तर त्या मुलींच्या किडनॅपिंगच्या केसच्या वेळेसच तुला पकडणार होते, पण निसटलास तू माझ्या हातातून. त्याच्यानंतरही 2-3 वेळा अशी परिस्थिती आली होती की मी तुला पकडलं असतं, पण तेव्हाही तू निसटलास. पण मग तेव्हा माझ्या हाती तुझं प्यादं लागलं, युवराज खांडेकर. त्याच्या मदतीनं तुझ्यापर्यंत पोचायचं म्हणून खांडेकरांच्या घरात लग्न करून गेले होते मी. माझ्या घरच्यांचा, खांडेकरांचा विश्वास पणाला लावला होता. आता इतक्या सहजासहजी तुला नाही सोडणार, आणि इथपर्यंत आलोय तर तोंड तर तू उघडशीलच. शक्यच नाही. तुला जे हवं ते कर, टॉर्चर कर, मार, काही कर, पण माझं तोंड उघडणार नाही मी. नाही नाही, मारणार नाही तुला, पण तुझी अशी अवस्था करणार आहे ना की मरणाची भीक मागशील तू. अरे चल, तुझ्या नाका खालून पळून जाईल हा गुलाब, तुला कळणार सुद्धा नाही. माझी पोच कुठपर्यंत आहे तुला माहिती नाही अजून. कुठपर्यंत आहे? कायद्याच्या पुढे तर नाहीये ना? इतकी वर्ष तुझा कायदा आणि प्रशासन माझं काहीच करू शकले नाही, पण आता करणार. आता तुला इतक्या सहजासहजी नाही सोडणार. तू आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात ज्या ज्या निष्पाप लोकांचे जीव गेलेत ना, त्या सगळ्यांचे चेहरे तुझ्या डोळ्यासमोर यायला पाहिजेत. आणि हा शब्द आहे हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेच्या मुलीचा. वसुधा बेलसरे? आठवलं?